नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण पाहत आहोत सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सगळीकडे पाहिलं तर आता सगळ्या एकच प्रतिक्रिया आणि एकच बातम्या आपण पाहत आहोत की महिलांचा कौटुंबिक छळ, सुनांचा कौटुंबिक छळ आणि अचानक एक खळबळ उडाली महाराष्ट्रामध्ये की ती महिला आयोग बदलण्यात यावा किंवा महिला आयोगावरची व्यक्ती बदलण्यात यावी। आता सध्या महिला आयोगावरती कोण आहेत अध्यक्षा म्हणून तर रुपालीताई चाकणकर आहेत आणि अचानक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांकडून प्रतिक्रिया यायला लागली की हे पद बदलण्यात यावं, याच्यावरची व्यक्ती बदलण्यात यावी। आता का अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा अचानकच बदलण्यात यावी म्हणून तर आपण पाहिलेलं आहे की वैष्णवीताई हगवणे यांचे जे चालू आहे आणि त्यांचा जो कौटुंबिक छळ झाला त्याच्यातून त्यांचं जे मृत्यू झाला त्या कौटुंबिक छळातून, तर ह्याची प्रतिक्रिया जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दुःखद व्यक्त होताना दिसली आणि अत्यंत दुःखदायी, अत्यंत वेदनादायी ती घटना होती। आणि ही घटना झाल्यानंतर जेव्हा प्रसारमाध्यमांनी तो विषय लावून धरला त्यानंतर समाजातून ज्या प्रतिक्रिया सगळ्यांच्या यायल्या तर आपण प्रत्येक बातमीच्या खाली पाहिलं तर 100 पैकी 99 प्रतिक्रिया ह्या महिलांच्या आहेत आणि माझ्यासोबत पण हीच परिस्थिती झालेली आहे, माझ्यासोबत पण अशीच परिस्थिती चालू आहे। काही महिलांनी तर अशा प्रतिक्रिया दिल्यात की मला तात्काळ मदत करा की माझा खूप कौटुंबिक छळ चालू आहे, मला प्रसारमाध्यमांनी आणि सरकारने आणि महिला आयोगांनी तात्काळ मदत करावी, तात्काळ धावून यावं, एवढी मी संकटामध्ये आहे, मी पण मृत्यूच्या पायरीशी आहे, असं प्रतिक्रिया महिलांच्या आल्या। मग याच्यावरून सगळं कळण्यात येतं की महाराष्ट्रामध्ये 99% कुटुंबांमध्ये सुनांचे कौटुंबिक छळ हे चालूच आहेत। मग सुनांचा कौटुंबिक छळ होऊ नये, महिलांच्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यात यावी म्हणून महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती की महिला आयोगाकडून महिलांचे प्रश्न सोडविता येतील। पण असं काही होताना दिसत नाही सध्या, कारण की महिला आयोग असूनही जर महिलांच्या ह्या प्रतिक्रिया असतील आणि त्याही 99% महिलांच्या ह्या प्रतिक्रिया असतील तर मग आता महिला आयोग काय कामाचा, अशाही प्रतिक्रिया येत आहेत। एकतर काही जण म्हणत आहेत महिला आयोगच बरखास्त करा, काही कामाचा नाही। काही जण असे म्हणत आहेत की महिला आयोग जरी नाही बरखास्त केला तर कमीत कमी त्या पदावरची व्यक्ती तरी बाजूला करा, राजीनामा घ्या तात्काळ आणि त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती द्या। मग दुसरी व्यक्ती कोण? आता एक चेहरा बाजूला केला तर दुसरा चेहरा आपल्याला पाहिजेच आहे। मग आपण पाहतो की एखादी व्यक्ती जर आपण काही चुकांमुळे बाजूला करत असेल तर त्याच चुका होणारी दुसरी व्यक्ती नसावी। आता रुपालीताई चाकणकर महिला आयोगावरती का नको असं का म्हणतात महाराष्ट्राच्या अनेक घराघरातून का म्हटल्या जात आहे तर त्याचं कारण आहे की रुपालीताई चाकणकर हे अनेक जण म्हणत आहे की राजकारणी असल्यामुळे राजकारणी व्यक्ती काय न्याय देऊ शकेल की त्यांना राजकारणी व्यक्तींना राजकारणातूनच टाईम उरत नाही तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना काय वेळ उरणार आहे। बरं, दुसरे एक कारण समोर येत आहे की जे पुराव्यानिशी आहे। वैष्णवीताईंची जी मोठी जाऊ आहे मयुरीताई, तिने काही दिवसापूर्वी, काही महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तिच्या आईने रितसर पत्र केलं होतं आणि महिला आयोगाने आम्हाला न्याय द्यावा म्हटले होते, परंतु महिला आयोगाने त्या पत्राची दखल घेतली नाही आणि मयुरीताईंना त्यांनी त्या संकटातून मुक्त केलं नाही। मयुरीताईंचा कौटुंबिक छळ चालूच राहिला पण वैष्णवीताईंवर सुद्धा ती वेळ आली। आता प्रश्न उरतो की मयुरीताईंचा प्रश्न जर महिला आयोगांनी सोडवला असता तर वैष्णवीताईंचं आज या ठिकाणी आपल्याला दुःख सहन करावं लागलं नसतं। वैष्णवीताई आज तिच्या चिमुकल्यासाठी जिवंत असत्या जर मयुरीताईंच्या आईंनी लिहिलेल्या पत्राची दखल महिला आयोगांनी घेतली असती आणि पुढील कार्यवाही केल्या असत्या तर। आणि म्हणून एवढं मोठा एक महिला आयोगाकडे पुरावा दिलेला असताना जर महिला आयोगांनी पुढील कार्यवाही केल्या नाहीत म्हणून या ठिकाणी वैष्णवीताईंची घटना घडली, नाही तर ह्या घटनाच आता कारणीभूत ठरत आहेत की महिला आयोगावरची व्यक्ती बदलण्यात यावी। जर व्यक्ती असूनही त्या ठिकाणी पद असूनही, खुर्ची असूनही, सगळं काही देऊनही जर त्या प्रश्न सोडवल्या जात नसतील तर मग ती व्यक्ती काय कामाची, ह्या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळत आहे त्या प्रश्नांचं सगळ्या। आणि म्हणून आता रुपालीताई चाकणकर ह्या नको आहेत त्या पदावरती अशी अनेक लोकांची प्रतिक्रिया येत आहे। आता कोणाची येणार नाही तर आपण पाहतो आता कोण म्हणणार की नाही रुपालीताई चाकणकर ह्या चांगलं काम करत आहेत, असाव्यात असं वगैरे कोण म्हणतील तर त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतील की नाही 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 चांगले आहेत
चांगलं काम करतात, ते पत्र पाहिलं होतं, वाचलं होतं, पोलिसांच्या हातात दिलं होतं, चांगलं राहू द्या. पण सामान्य लोक किंवा सामान्य महिला किंवा ज्यांचे आज छळ चालूच आहे त्या महिला तर आता म्हणतच नाहीत की रुपालीताई चाकणकर त्या पदावरती असाव्यात. म्हणजे आता शासनाचं, प्रशासनाचं आणि पक्षांचं काय याच्यावरती म्हणणं राहील, तर त्यांचं म्हणणं एकच राहावं की आता रुपालीताई चाकणकरांना इतक्या दिवस पद दिलंच आहे, त्यांनी भरपूर त्यांच्या मनाने कामही केले असतील, तर आता थोडासा आराम घ्यायला हरकत नाही. म्हणजे खुर्चीचा आता उपभोग घेतलेला आहे, आता कमीत कमी किमान दुसऱ्यांना संधी द्यावी. दुसऱ्यांकडेही काही नाविन्यपूर्ण उपक्रम असतात ह्या प्रश्न सोडवण्यासाठी, कोण काय काय उपक्रम राबवतो. आता दुसऱ्यांना संधी दिली तर निश्चितच एखादी व्यक्ती चांगली जर त्या पदावरती गेली तर काम करू शकेल. मग ती व्यक्ती कोण, आता कुठून आणायची, कशी आणायची, कशी असावी. आता आपण पाहत आहोत कौटुंबिक छळाचं, पतीकडून होणारा जो कौटुंबिक छळ असेल किंवा कौटुंबिक वेदना दिलेल्या असतात ते एक सर्वांना माहिती आहे. आपण गेली 2-3 वर्ष तेच पाहत आहोत. ते आहेत करुणा मुंडे, म्हणजे त्या एका मंत्र्याची पत्नी आहेत, त्यांना 2 लेकरं आहेत आणि त्यांचा नवरा मंत्रीपदावर असताना 2-2 वेळा मंत्री झालेला असतानाही जर एखाद्या मंत्र्याच्या बायकोचाही कौटुंबिक छळ असेल तर सामान्य महिलांचा किती असेल. म्हणजे तीही महिला आपण पाहत आहोत की गेली 2 वर्ष झाले रस्त्यावर मुलाखती देत आहे, रस्त्यावर वणवण भटकत आहे, न्याय मागत आहे, न्यायालयात केस लढत आहे. आता त्यांचा हा पण कौटुंबिकचाच प्रश्न आहे एक. मग त्यांचं सुद्धा महिला आयोगाकडे जाणं येणं असतं. मग त्यांचं म्हणणं असं आहे की आता बुवा या ठिकाणी राजकारणातली महिला त्या ठिकाणी नको आहे, राजकारणातली व्यक्ती ह्या कौटुंबिक छळांना काहीही ती लेखत नाही आणि यांना न्यायसुद्धा देऊ शकत नाही. इथे असावी तर सामाजिक क्षेत्रातलीच व्यक्ती असावी जी समाजकार्यामध्ये काम करत असेल, जिला राजकारणाशी काही घेणं देणं नसेल आणि जी खर्च लावून लढू शकेल. म्हणजे शासनाच्या तिजोरीतून जर आपण लढत असू तर शासनाच्या तिजोरीतून आपले पर्सेंटेज काढून लढण्यापेक्षा जी खर्चातून लढायला मागे पुढे पाहणार नाही, किमान ती व्यक्ती मोठ्या प्रमाणावरती सरकारचा टॅक्स लपवणारी नसावी, उलट सरकारचा टॅक्स भरणारी असावी. म्हणजे तिला कळल सामाजिकता काय असते, सरकारी तिजोरीला गंडा मारणं काय असतं वगैरे, हे सगळं त्या व्यक्तीला कळत असतं आणि म्हणून ती कुठेही भ्रष्टाचार केलेली नसावी. त्यानंतर पूर्णपणे ती सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेली असावी आणि स्वतः स्वावलंबी असावी. म्हणजे ती स्वतःच्या स्वावलंबनाच्या तिजोरीतला खर्च करून एखाद्या महिलेशी धावून जाईल आणि त्या ठिकाणी लढू शकेल, तिला न्याय देऊ शकेल, अशी एखादी व्यक्ती महिला आयोगावरती असावी. आता एखाद्या मंत्र्याची बायको म्हणते राजकारणातली व्यक्ती महिला आयोगावरती नसावी, मग हे खरं आपण नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण राजकारणाची बायको आहे करुणा मुंडे, पण तीच व्यक्ती म्हणते राजकारणातली व्यक्ती ही महिला आयोगावरती नसली पाहिजे, समाजातली व्यक्ती, सामाजिक कार्यातली व्यक्ती त्या ठिकाणी असली पाहिजे. तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आता एकच नाव येत, ते म्हणजे अंजलीताई दमानिया. अंजलीताई दमानिया 2 करोडपर्यंत टॅक्स भरतात, सरकारचा पैसा लपवत नाहीत, आपल्या इन्कम टॅक्ससुद्धा लपवत नाहीत, त्यानंतर सरकारतल्या कुठल्याही तिजोरीचा भ्रष्टाचार करून खात नाहीत, त्यानंतर त्या परावलंबी नाहीत, स्वावलंबी आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही राजकीय त्या पदावरती नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांची स्वावलंबनातली तिजोरी त्या महिलांसाठी खर्च करण्यासाठी मागं पुढं पाहत नाहीत, धावून जातात. आपण पाहिलं भ्रष्टाचाराच्या केस लढत असताना त्यांना काही कुणीही पैसे पुरवले नाही आहेत की तुम्ही ही केस लढा, त्या खर्चातून न्यायालयाच्या वाऱ्या करून त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या केस लढलेल्या आहेत. त्यांना कितीतरी प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्यात, कारण जो लढतो त्यालाच माहिती आहे. अनेक म्हणतात की त्या आतून राजकारण करतात, त्या या पक्षाशी निगडीत आहेत, त्या पक्षाशी निगडीत आहेत, कधी कधी म्हणतात त्या भाजपशी निगडीत आहेत आतून, कधी कधी म्हणतात की त्या काँग्रेसशी निगडीत आहेत. म्हणजे यांनाही माहीत नसतं अजून, उगा म्हणायचं म्हणजे म्हणायचं, उचलली जीभ लावली टाळूला. आपण जर एखाद्या भ्रष्टाचाराच्या खिलाफ एखादी केस लढत असू तर मग आपल्याला कळतं आपण कोणत्या पक्षाशी निगडीत आहोत, चांगल्या प्रकारे कळतं. म्हणजे आपल्याला खर्चातून जेव्हा ह्या केसेस लढावे लागतात ना तेव्हा कळतं. म्हणून अंजलीताई दमानिया ह्या सध्या तरी किमान
चांगल्या व्यक्ती आहेत की समाजकार्यात त्यांनी वाहून घेतलेले आहे। वास्तविक पाहता त्यांना समाजकार्य करण्याची काहीही गरज नाही, त्यांना घर बसल्या सगळं काही त्या स्वावलंबी असल्यामुळे त्यांना समाजकार्य राजकारण वगैरे काही करण्याची गरज नाही। पण सामाजिक व्यक्तीच्या सानिध्यात येऊन त्यांनी पाहिलं असतं की समाजसेवेचं काय पुण्य असतं, समाजसेवेचं काय फळ असतं। समाजामध्ये संकटकालीन लोकांसाठी धावून गेल्यानंतर मनाला जे मिळणारं समाधान होतं आणि कुणाचं तरी आयुष्य आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या हाताने आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकतो त्यांच्या आयुष्यातलं, तर याचं काहीतरी एक वेगळं समाधान असतं। ह्या समाधानच काहीतरी माणसाला खूप काही देऊन जातं, पैसा काहीच देऊन जात नाही, अशी विचारधारा असणारी व्यक्ती। पण आता अंजलीताईचं नाव ऐकल्याबरोबर काही लोकांच्या समाजात असेही काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत की त्यांच्या अंगाचा तिळपापड होत असतो। अंजलीताई दमाणे या अनेक माध्यमांवरती दिसत होत्या संतोष भाऊ देशमुखांची केस लढत असताना, आणि तेव्हा आपण पाहिलं किती लोकांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा। काही जणांनी तर अंजलीताईंना त्यांच्या म्हणजे शुभेच्छा दिल्या करिअरसाठी। म्हणजे अंजलीताई 2 करोड टॅक्स भरते आणि त्यांना तुम्ही करिअरसाठी शुभेच्छा देता, म्हणजे किती नालायकपणा आहे। मग अशा नालायक लोकांच्या अंगाचा तिळपापड होणारच आहे अंजलीताई दमाणे यांचं नाव आल्याबरोबर समाजातून। पण अंजलीताई दमाणे काही तिळपापड होणाऱ्या लोकांना जरी नको असल्या तरी करोडो लोकांना मात्र अंजलीताई दमाणे ह्या काहीतरी आशादायी आहेत, आणि म्हणून अंजलीताई दमाणे ह्या महिला आयोगावरती असाव्यात अशी लोकांची प्रतिक्रिया आहे आणि सामान्य महिलांची आहे। कारण जी महिला महिलांसाठी लढू शकते तीच महिला पदावरती असावी। कारण दुसरे एक फायदा होईल, अंजलीताई दमाणे जर महिला आयोगावरती असल्या तर पार्लरमध्ये जास्त वेळ वाया जाणार नाही। कारण अंजलीताई दमाणे जसे आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, ज्या कंडिशनमध्ये तशा त्या निघतात। मग असं नाही की थांबा कोणी गेले आणि माझ्यासाठी तुम्ही धावून या, किंवा कोणी त्यांना कॉल केला तर अंजलीताई असतील पार्लरमध्ये, आता त्यांना 2 तास वेळ नाही पार्लरमधून बाहेर यायला, हा काही प्रॉब्लेम अंजलीताई दमाणे यांची नाहीत। त्या ज्या कंडिशनमध्ये बसलेल्या आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, अगदी त्या परिस्थितीतून त्या उठतात आणि तडक त्या व्यक्तीच्या घरीसुद्धा जायला मागे पुढे पाहत नाहीत, तिथे जातात डायरेक्ट। कारण तिथे त्या तेवढ्या सक्षम आहेत, त्यांची स्वावलंबनाची तिजोरीसुद्धा तेवढी सक्षम आहे। जी व्यक्ती 2 करोड टॅक्स भरू शकते ती व्यक्ती किती स्वावलंबी असेल आपण पाहतो, आणि म्हणून ती असं मागं पुढं पाहायची गरज नाही। तात्काळ गाडीमध्ये बसून कितीही लांब असो त्या ठिकाणी त्या संकटात त्यांना ज्या धावून जायचं आहे, त्या व्यक्तीचं घर किती लांब असो, ती व्यक्ती किती दूर असो, त्यांनी जर ठरवलं आता नाही मला मनापासून ह्या व्यक्तीने आवाज दिलाय मला जाणंच आहे, तर त्या मागं पुढं पाहत नाहीत। आपण पाहिलं वैभवी देशमुखसाठी त्या कशा धावून स्वतः गेल्या, अशा अनेक ठिकाणी त्या गेलेल्या आहेत, अनेक वेळा भेट घेतलेली आहे। त्यांना ज्यांनी आवाज दिला मनातून त्यांच्यासाठी त्या गेल्या, खर्चातून गेल्या, खर्चातून लढल्या, आजही खर्चातून लढत आहेत, या नंतरही खर्चातून ती लढतील अशी आशा महिलांना आहे। आणि म्हणून महिलांना ज्या व्यक्तीची आशा आहे ती व्यक्ती असावी, राजकारण्यांना ज्या व्यक्तीची आशा आहे ती व्यक्ती महिला आयोगावरती असून काय फायदा आहे। आणि दिलंच आहे, आता उपभोग घेतला आहे, सगळं काही केलं आहे, खुर्चीवर बसल्या, सगळं प्रसार माध्यमांसमोर दिसलं, त्याच्यामुळे रुपालीताई चाकणकरांचं सगळं घेणं झालेलं आहे, खुर्चीचा उपभोग घेणं झालेलं आहे। आता उतरायला काय हरकत नाही तिथून, कारण पपईच्या झाडासारखं माणसाने जगलं पाहिजे। पपईचं झाड 5-5 वर्षे सगळं आयुष्य जगतं, 5 वर्षाचं त्याचं 5 वर्षानंतर आपोआप पडून जातं, तसं हे राजकारणी लोकांचं असतं। 5 वर्षे सगळा उपभोग घेतात, त्या सदुपयोग घेतात, आणि मग 5 वर्षानंतर कुठेतरी पपईच्या झाडासारखं आपोआप खाली बसावं लागतं। त्याप्रमाणे आता राजकारण्या लोकांनी महिला आयोगावरती न राहता पपईच्या झाडाकडून काहीतरी शिकावं आणि आपोआप आपण बाजूला जावं। लोकांचे प्रश्न एखाद्या सामाजिक व्यक्तीला आता सोडवू द्यावेत, कारण सामाजिक व्यक्ती जर त्या ठिकाणी आली तर समाजातल्या तळागाळापर्यंत लोकांचं दुःख काय असतं त्या व्यक्तीला माहीत असतं, कारण ती व्यक्ती धावून गेलेली असते। आणि त्याच्यामुळं अंजलीताई दमाणे यांचे जर त्या ठिकाणी राहिल्या तर महिलांना अधिक सक्षम होता येईल, कारण जी महिला स्वतः सक्षम आहे, जी कुणी राजकारण्यांच्या पराधीन नाही। आता राजकारणी पक्षातली एखादी व्यक्ती असली तर सगळं तिच्या बॉसवर अवलंबून असते ती, कारण बॉस काय म्हणतील, बॉस इकडे जा म्हणलं तरच तिकडे जायचं, बॉस तसं कर म्हणलं तरच, कारण राजकारणातलं काही खरं नाही। कारण पक्षात मधली जर व्यक्ती असेल तर बॉस शिवाय काही करता येत नाही, त्यांचा पक्षश्रेष्ठींशिवाय काही करता येत नाही। आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी एवढा मोठा सत्ताधारी पक्ष आहे सध्या, परंतु त्यात
त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला सुद्धा किंवा कुठल्याही आमदाराला सुद्धा स्वातंत्र्य नाही. इव्हन आपण पाहतो देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण जरी घेतलं तरी ते मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, पण कुठलाही निर्णय त्यांना स्वतः घेत नाही. बॉस जे म्हणतील ते, मग दिल्लीतून निर्णय येणार पक्षश्रेष्ठींचा, कारण ते स्वतः म्हणत असतात. अनेक आमदार मागे निवडून आल्यानंतर आपण पाहिलं मंत्री त्या आमदारांना जेव्हा प्रश्न विचारायचे पत्रकार, तुम्ही आता मंत्री होणार का, अशी आशा आहे का, ते म्हणायचे नाही आमच्या मनावर काही नसतं, आमच्या हायकमांडच्या मनावर असतं, म्हणजे त्यांच्या बॉसच्या मनावर असतं, ते बॉस जे करतील तेच, असं आहे पक्षातल्या व्यक्तीचं. म्हणून करुणा मुंडेंच्या बोलण्यामध्ये कुठंतरी तथ्य आहे व की राजकारणातली व्यक्ती काहीही करू शकत नाही, कारण ती स्वतंत्र नसते. व्यक्ती स्वतंत्र पाहिजे, नुसता देश स्वतंत्र असून चालत नाही. तर अंजलीताई दमाने हे स्वतंत्र आहेत, कुठल्याही राजकारण्यांमध्ये बांधलेले नाहीत, कुठल्याही राजकारण्यांना घाबरतही नाहीत. विशेष म्हणजे मागे संतोष भाऊ देशमुखांच्या प्रकरणात पाहिलं, त्यांच्या मागे दोन्ही मंत्र्यांच्या गुंडांनी त्यांचे गुंड लावले होते आणि अंजलीताई दमाने यांच्या गाडीच्या मागे मागे ते फिरायचे. अंजलीताई दमाने यांनी गाडी मागे फिरवली आणि त्यांचा पाठलाग केला आणि पळवलं त्यांना. अशी सक्षम महिला पाहिजे, अशी आणि स्वतंत्र महिला पाहिजे, तेव्हा ती त्या ठिकाणी महिला आयोगावरती चांगलं काम करू शकेल आणि निश्चितच महिलांना सक्षम बनवू शकेल आणि भावी सुनांना सुद्धा सक्षम बनवणारी महिला पाहिजे. आता अनेक मुली आहेत, त्या भावी सुना आहेत. आता त्या भावी सुनांना वाटलं पाहिजे की आपण या महिलेसारखं जगलं पाहिजे. आदर्श काय घ्यावा त्या ठिकाणी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून, तर 4-4 घंटे पार्लरमध्ये जाण्याचा आदर्श नको आहे या मुलींना सध्याच्या. आदर्श काय घ्यावा, तर अंजलीताई दमाने यांकडून मुली शिकू शकतात. आपल्याला भावी सुना व्हायचे, आपण या प्रकारे सक्षम असलं पाहिजे जसे अंजलीताई दमाने आहेत. कुणाच्या संकटात धावून जायचं असेल तर आपण स्वतंत्र असलं पाहिजे जसे अंजलीताई दमाने आहेत. आपण तात्काळ धावून जाता आलं पाहिजे, हे शिकता येतं. अंजलीताई दमान्यांसारखं निर्भीडपणे आपल्याला बनता आलं पाहिजे, तर आपण कौटुंबिक छळाला बळी पडणार नाही. अंजलीताई दमान्यांसारखं आपण स्वावलंबी असलं पाहिजे, जेणेकरून आपला कौटुंबिक छळ झाला तरी आपलं आयुष्य रस्त्यावर येणार नाही. आपण स्वावलंबी असू, आपल्या लेकराबाळांना जगवू शकू, जेणेकरून आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. अंजलीताई दमान्यांसारखं सरकारी तिजोरी सांभाळणारा असावं, की मी जी कमाई करते याच्यातली लुपाछुपी करून कमाई नसावी. माझा जो पैसा आहे तो माझ्या औद्योगिक, माझ्या बिझनेसच्या सत्य मार्गाने मिळवलेला असावा, जेणेकरून तो व्हाईट मनी असल्यामुळे मी इन्कम टॅक्स भरणार, तो ब्लॅक मनी असला तर कुठेही छुपवल्या जातो. त्याच्यामुळे अंजलीताई दमान्यांसारखी देशाच्या तिजोरीचा मान राखणारी महिला आयोगावरती असली तर अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. म्हणजे अशी प्रेरणादायी महिला त्या ठिकाणी असली तर कुणाकडे भीक मागण्याची किंवा मला कुणीतरी मदत करा याची गरज उरणार नाही, अशी व्यक्ती असावी. राजकारण्यांकडे हात पसरण्याची वेळ महिलांना नसावी, पैशासाठी कुणाकडे मदत मागण्याची महिलांना त्या ठिकाणी गरज नसावी. असे धडे घेता आले पाहिजे महिला आणि मुलींना. तर एकतर प्रेरणादायी महिला असावी, दुसरी गोष्ट स्वतंत्र आणि सक्षम महिला असावी. हे एकमेव व्यक्तिमत्व अंजलीताई दमानियाच आहेत. नाहीतर आपण पक्षाच्या पाहिल्या आता 4-5 महिला अत्यंत दररोज त्यांचं रामायण महाभारत चालूच असते प्रसारमाध्यमांसमोर. प्रत्येक महिला आपापल्या साहेबासाठीच बोलत असते. ह्या 2-4 आहेत, म्हणजे त्या सगळ्या काय करतात, आपापल्या साहेबासाठीच बोलत असतात. आता डोळ्यासमोर येतात आपल्याला चित्रा वाघ, त्यांच्या साहेबासाठी बोलतात. ते सुषमा अंधारे, तिथं ते साहेबाशिवाय काहीच नाही, दुसरं उखाणा बी साहेबाचं नाव घेतल्याशिवाय त्या घेतच नाहीत प्रसारमाध्यमावरती. ABP माझ्यांनी दाखवलं मागे, तर ते आपापल्या साहेबासाठी बोलत असतात. आता चाकणकर जरी झाले ते त्यांच्या साहेबासाठी बोलणार. ह्या ज्या पक्षातल्या महिला आहेत आपापल्या साहेबासाठीच बोलतात. पण अंजलीताई अशा कुठल्या साहेब नाही त्यांना की त्या साहेबासाठी किंवा त्यांच्या बॉससाठी बोलतील. त्या ज्या बोलतात थेट ज्या व्यक्तीचं घटना आहे त्यांच्यासाठीच बोलतात. म्हणून अंजलीताई दमाने हे एक चांगलं व्यक्तिमत्व आज समोर आहे. त्याच्यामुळे अंगाचा तिळपापड होणाऱ्या महिला त्यांची नेहमीच बदनामी करतात की त्या जातीयवाद करतात. हे थोतांड आहे सगळं. कारण की ह्या फक्त याच्या साहेबासाठी बोलत असतात, त्यांना काही तसं गरज नसतं, त्या व्यक्तीसाठी बोलत असतात. आणि यांना अंजलीताई दमाने यांची प्रसिद्धी नको असते. कारण की का अंजलीताई स्वतःहून एवढ्या प्रसारमाध्यम त्यांच्याकडे जातात आणि ह्या ज्या 4-5 आहे यांचे बॉस प्रसारमाध्यमांना पैसे पुरवून यांच्याकडे पाठवतात, यांचे साहेब. त्याच्यामुळे यांच्या अंगाचा तिळपापड होणारच आहे की ही महिला कुणाच्याही पराधीन नाही, स्वतः सक्षम असून स्वतः एवढं काम करू शकते. यांना स्वातंत्र्य नाही, कारण
यांच्या साहेबाच्या इशाऱ्यावर यांना नाचावं लागतं, म्हणून ह्या नको आहेत महिला आयोगावरती. जरी कुणाला वाटत असेल की ह्या सक्षम आहेत, चांगलं काम करतील, असं करतील वगैरे तसं तसं, पण नाही, त्या आपलं कुटुंबसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळतात. जी व्यक्ती आपलं कुटुंबसुद्धा अंजलीताई दमानिया चांगल्या प्रकारे सांभाळते ती इतरांच्या कुटुंबाचा सुद्धा निश्चित विचार करते. ज्या व्यक्ती आपल्याच कुटुंबाचा विचार करत नाहीत, आपल्याच कुटुंबांना म्हणजे फोडून तोडून राहतात, तर अशा महिलांना कशाला महिला आयोगावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी महिला आयोग म्हणजे काही ब्युटी पार्लर नाही. महिला आयोग हे महाराष्ट्र राज्यातील महिलांना सुरक्षित आणि स्वातंत्र्यपणे जगण्यासाठी एक तयार केलेला आयोग आहे आणि त्यांची शिकवण महिला आयोग देऊ शकला पाहिजे, त्यांना न्यायसुद्धा महिला आयोग देऊ शकला पाहिजे. म्हणून अंजलीताई दमानिया ह्या महिला आयोगावरती असल्या तर अधिक योग्य राहील. तुम्हाला काय वाटतं निश्चित सांगा, कारण ह्या लोकांचे हे 2-4 लोक जे आहेत अंजलीताई दमानियांना बदनाम करणारे, त्यांच्या विचारांच्या बळी न पडता आपण विचार करावा की त्या साहेबांच्या पराधीन आहेत, त्या काहीही बोलतात. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं, सखोल विचार करून निश्चित प्रतिक्रिया द्या की अंजलीताई दमानिया ह्या महिला आयोगावरती असाव्यात किंवा राजकारणी व्यक्ती ही महिला आयोगावरती असावी की नसावी, याबद्दल सुद्धा तुम्ही कळवा निश्चितच. जय हिंद, जय भारत.